एकदा एका माणसाने पार्टी दिली होती आणि सगळेजण फ्लोअरवरती डान्स करत होते, मस्तपैकी चाललंय धमाल वगैरे, डान्स वगैरे. कुणालाच माहीत नव्हतं की ही पार्टी कशासाठी आहे. सगळेजण डान्स करतात, आनंद हाऊस वगैरे चाललेले आहे. पार्टी कशासाठी आहे माहिती नाही. तर एकाने धैर्य केलं आणि तो ओनर जो होता त्याला बोलून त्याला सांगितलं, विचारलं की बाबा पार्टी कशासाठी आहे. तो ओनर सांगतो, तुला ना माहीत पार्टी कशासाठी आहे. सकाळी माझ्या मर्सिडीज बेन्झ कारचं सॉलिड ॲक्सिडेंट झालं. ऐकता बरोबर सगळा फ्लोर थांबला, म्युझिक स्टॉप. अरे तू सांगतो तुझ्या मर्सिडीज बेन्झ कारचं ॲक्सिडेंट झालं सॉलिड आणि त्यासाठी पार्टी दिली. सांगतो जे त्यासाठी कारचं ॲक्सिडेंट झालं संपूर्ण, पण ड्रायव्हरला काहीच नाही झालं. आणि मी ड्राईव्ह करत होतो. आणि तो मग सांगतो पुढे सगळ्यांना की मर्सिडीज बेन्झ कार काय, मी भविष्यामध्ये अर्निंग करणार आणि अजून 10 कार आणणार, पण जर माझ्या फिंगरला या माझ्या छोट्याशा बोटाला जरी काही झालं असतं ना तरी ते मी कधीच जीवनामध्ये रिकवर करू शकलो नसतो. हा आशावादी दृष्टिकोन आपल्या अंतःकरणामध्ये, काही झालं असेल पण हा आशावादी दृष्टिकोन आपल्या अंतःकरणामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून असं सांगतात की